काय वाटलं काय भारी दिसतोय यार. वेलकम टू माय मॉन्सून ब्लॉग. पाऊस हा माझ्या आवडीचा आणि प्रेमाचा विषय. ठोसेघर धबधबा, आता ठोसेघर धबधब्याला आलेलो आहोत आम्ही आणि छान क्लायमेट आहे इथे. ऑल पेंग्विन्स आर हियर. पेंग्विन पेंग्विन पेंग्विन. दिवस नाही सॉरी, शब्द चुकतात माझे. बघ तुम्ही काय उपाय कळतच नाही. मी चांगला उपाय सांगते. उद्या मला तारण्याची तिथं बस स्टॉपला सोडा, मी बसने डायरेक्ट येऊ शकते घरी. ती एक शिवाई म्हणून एसी बस असते. कुठे गेलेत सगळे कुठे गेले? अरे सांग. तिकडे गेलेत. आले आले माझ्या. चल जाऊया. छोटा धबधबा. छोटा बघ ना, तो छोटा मोठा धबधबा. मोठा धबधबा की छोटा धबधबा? कुठे जायचंय? कुठे जायचंय? कुठे जायचं? थांब मी गोल फिरून तिकडे जायचं. मोठा का? हा इकडे काही रिटर्न येते. चल. श्रीला आपण इकडेच ठेवून जाऊया. श्री तू काहीतरी ऑडियन्सला बोलणार तुझ्याच्या इकडे. अरे ए श्री काहीतरी बोलणार. जाऊ दे, काय बोलू नको. तुझा एक दात दाखव. इकडे बघू, इकडे बघू. ए श्री दाखव ना. बरं जाऊ दे, तुझ्या गालावरची खळी दाखव. चल. नाकावरची नाही, गालावरची. नाही हा छोटा मला आहे रे, खूप मोठा आहे ह्याच्यापेक्षा. अरे हा छोटा आहे. अरे हाच मोठा आहे. अजून मोठा छोटा काही नाही. आता ती गुड्डी कुठे गेली? सरक श्री. चष्मेवाल्यांचं दुःखच वेगळं आहे यार. चष्म्यावर इतकं पाणी साठते, असं एक वायपर बसवून घ्यावा असा. टिंग 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 टिंग. चल इकडचा धबधबा दाखव. तिकडे मोबाईल विसतोय. हे बघ, आवाज बघ. पाऊस हाडलाय, पाऊस हाडलाय. चालो यार, चष्मा जातो. ओके. अरे यार सुंदर आहे. आणि ते छोटे छोटे त्याच्यामध्ये तर असं तरी फील आहे, असं वाटतं नाही का? कसं वाटतंय तुला इथे येऊन? अरे वाटतं. आणि अरे 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 इकडे 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 लोक इकडे. तिकडे काय आहे? तिकडे खाली पण काय सांगतोय? कसं वाटतंय सांग जरा सगळ्यांना. छान वाटतंय, फक्त जरा बघून डेंजर वाटतंय. डेंजर वाटतंय. हा, जागेचं नाव काय श्री? हा, कुठे आलोय आपण? कुठे आलोय आपण? डेंजर कसं काय वाटलं? ठोसेनगर ना गाईज. ठोसेनगर बरं का? ठोसेघर नाही, ठोसेनगर. धबधबा बघून आपण छोटा धबधबा बघणार आणि नंतर पुढे जाणार आहे. ओझरडे धबधबा. ओझरडे, सॉरी कुठला? कोयनाचा ओझरडे. बरोबर आहे, बरोबर आहे. कन्फ्युजन झालं थोडंसं माझं. कोई बात नाही धनुष. ही बघा, इच्छा नसताना आलेली व्यक्ती नाही आहे, रोबोट. हाय रोबोट, गुड
सिद्धी. असं काही तिचा मूड नाहीये कारण तिला पाऊस नाही आवडत. तिला फोर्स करून आणले. पाऊस वाढला, पाऊस वाढला, पाऊस वाढला. त्याच्या पिलाला घेऊन किती छान बसलंय यार, खूप भारी बसलंय. आणि धारेश्वरला आलोय आणि इथे आरती चालू आहे त्याच्यामुळे इथे धारेश्वर मंदिरात एक शिवलिंग पिंड बघितली आहे. तर पिंडीच्या शेजारी असे 2 शेजारी आहे. तर यामागचं रहस्य जर कोणाला माहिती असेल तर खरंच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काहीतरी नौका आहे माझ्यासाठी आणि मला जाणून घेण्यात खरंच इंटरेस्ट आहे. आणि हे मंदिर लिटरली डोंगराच्या आतमध्ये आहे. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय वरती हा संपूर्ण डोंगराचा दगड आहे. आणि हे बघा असं हे दृश्य आहे. आणि इथे आरती सुरू होती. आमचं छान दर्शन पण झालं. इथे भात शेती करतात इथले लोक आणि भात लागवड सुरू आहे सध्या. हे बघा ना यार, काय मस्त व्ह्यू आहे इथे. वाव, मस्त असं नागमोडी आकाराचं शेत आहे आणि इथे छान शेतकरी भात लागवड करतायत. माझा पाय मुरगळला यार. तू पण करणार आहेस ना भात लागवड? भात लागवड करणार आहेस ना तू? का रे, का रे? चल लवकर. मला म्हणतोय ती तुझ्यापेक्षा छोटी मुलगी आहे, ती चालली तू कने जाते. चल ना श्री. का आजपासून तुझं नाव लिंबू का सांग? का सांग लवकर. मला का म्हणणं तू म्हण का तुझं नाव लिंबू का सांग बरं. जाऊ दे, नाही लेमन. तू इंग्लिश मीडियमचा आहेस ना. का म्हणाले मी असं? तुझी छत्री बघ. चल चल लवकर. नाही तुला यावं लागेल. अरे तू शिकला पाहिजे ना. तू तुला अरे ना अरे चल लवकर, नाटक करू नको. अरे तुला पण शेती करायची ना पुढे जाऊन. नाही मग काय करणार आहे? तुझा गोल काय आयुष्यामध्ये सांग जरा. आपण ह्याचा गोल ऐकूया. काय गोल आहे तुझ्या आयुष्यामध्ये? ठरवलं नाही अजून आम्ही. का नाही ठरवलंय? हा चल आपण बरं जाऊ दे. ठरवलं नाहीये तर आपण आता जे समोर आहे ते करूया ना. भात लागवड करू. चल लवकर. बाय 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 आजी. चला आत्ता फिरत फिरत आम्ही पाटणमध्ये पोहोचलोय आणि एका ठिकाणी आम्ही मस्तपैकी चूल करून मस्त कॉफी आणि चहा घेणार आहोत. तर त्यासाठी लागणारं काही साहित्य घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. हे सकस म्हणून फॅक्टरी आहे. तर इथे आम्ही व्हिजिट म्हणजे बाहेरूनच केली आणि ह्या शॉपमधून छोट्याशा शॉपमधून त्यांचं एक आउटलेट आहे, फॅक्टरी आउटलेट. तिथून कंदी पेढे आणि काय घेतलं ग? दूध. कंदी पेढे, दूध. हे बघा केवढे कंदी पेढे घेतले आणि कंदी पेढे, दूध, बासुंदी असं खूप खूप काय 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 घेतलं आहे आम्हाला खाण्यासाठी. आणि आता आम्ही निघालो आहे. हे आरडाओरडा करू नका, थांबा. आरडाओरडा करू नका. शपथ काय भारी दिसतोय यार. तो तिकडे चाललाय. हो बापरे, मोर आहे की लांडोर आहे नक्की आपल्याला कसं कळणार? बापरे, ह्या सुंदर वातावरणात बापरे काय भारी दिसतंय. ह्या सुंदर मोराला बघता बघता आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा बरं. म्हणजे पुढचे येणारे व्लॉग्स पण आपल्याला एन्जॉय करता येतील. पटकन जावा, सबस्क्राईब करा प्लीज प्लीज. इकडे बघ प्लीज. बघतोय इकडे. त्याला समजतंय तो चाललाय. अरे येडी काही कशाला गेला यार. ही कशाला गेली? त्या साईडला इकडे होता तो मोर. आपण नाही जाऊ शकत तिथे. तर आहे पण बघ आता तो इथे होता, इथून असा तिकडे चाललाय. संपलं त्याचं पोट भरलं. तो खाण्यासाठी आला होता. शोधत त्याचा खाऊ या बाकावरून पडायचो आपण बाबा. एक्साइटेड पीपल.
पाऊस पडतोय. फक्त मोराला बघण्यासाठी एवढे कष्ट चालू. कुठे अरे विनाकारण पावसात भिजतोय आपण. खूप भारी वाटतं यार इथे येऊन मला. हा आणि हे बघा इथे खळखळ वाहणारं पाणी यार. आवाज आहे का आवाज एकदम. ती म्हणते की ज्याचा पिसारा फुलतो ती लांडोर असते. आणि मग तेच ना लांडोर आधी वाटायचं. अँड दिस इज द डे 2 इन सातारा. जिथे आम्ही राहिलो होतो तिथेच हे एक छान पाण्याचं ठिकाण होतं. तिथे जरा मजा मस्ती केली, फोटोज काढले आणि त्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालो. तिथेच एक टेबल टॉप नावाचा एक स्पॉट होता. मग विचार केला तिथे थोडं थांबूया, मस्त निसर्गाचा आनंद घेऊया, पवनचक्क्या बघितल्या आणि त्याच्यानंतर जाता जाता आम्हाला या छान शेळ्या दिसल्या ज्यांची शिंग अशी गुलाबी रंगाने रंगवलेली होती. इथे पालीच्या खंडोबाला दर्शन घेण्यासाठी आलो आहे. बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही निघणार आहोत कारण की आता खूप उशीर झाला आहे आणि खूप मोठी रांग आहे इथे. त्यामुळे अशा प्रकारे आपली साताऱ्याची ही मिनी ट्रिप आणि मॉन्सून ब्लॉग इथेच संपत आहे. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.